गोड लिंबाचं लोणचं बनवायचं आहे आता आज. तर मग हे असं लिंब चिरून घेतले होते अगोदरच मी ठेवली होती मुरायला. तर ह्याच्यातलं रस काढायचा आहे आपल्याला आणि बिया पण काढून घ्यायच्या आता. मग आता ह्या भांड्यामध्ये असं पाणी काढून बघायला रसाचं याचं लिंबाचं तर निघाना गेलं. मग ते हाताने चुरगळून काढले मी आणि त्याच्यातल्या बिया पण काढून घेतल्या त्याच्यातल्या. मग ते खोबरं खिसायची खिसणी असते ना त्याच्यावर हे केलं होतं मी असं. ह्याच्यातले काढून घेतलेत मी असं. आता हे पूर्ण आणि आता खोबरं खिसायची खिसणी असते ना त्याच्या मदतीने बिया काढून घेतल्या. ताराची चाळणी वापरायची नाही आपण ह्याच्यामध्ये. का तर लोणचं आहे ना हे पद्धतशीर बनावं लागते. हे लेकरांना खायला पण गोड छान लागते हे लिंबाचं लोणचं. आपण ढोकळा केला तर ढोकळ्यासोबत पण छान लागते अशा. आता हे निघणं गेल्या म्हणून मी ते खिसणीचा वापर केला. असं बिया काढून टाकल्या सगळ्या आणि आपलं हे रस आता निघलेला आहे लिंबाचा. आता हे असं काढून घेतल्या ते बिया आणि हे रस पण असा निघला. याच्यामध्ये साखर अर्धी वाटी घेतली होती. अर्धी वाटी साखर टाकते मधामध्ये मी आता अशी. आता हे टाकून घ्यायची साखर आपणाला आणि हे आता गॅसवर भांडं ठेवून ह्याला साखरला आता हे गरम करायचं आहे आपल्याला. असं मिसळून घ्यायचं. आता ह्याला गरम करून घ्यायली मी. आता हे गरम करून घ्यायले गॅसवर आणि चांगली चटचट होऊ द्यायची. ही चाचणी करून घ्यायची चांगली ह्याची. खूप टेस्ट लोणचं लागतं ह्याचं. लेकरांना तर खूप छान लागेल गोड लोणचं हे. असं बंद करून घेते गॅस मी. आता हे उकळल्यावर चांगलं 5-10 मिनिट चाचणी होऊ दिली ती मी याची. आता दुसरीकडे घेऊन जाते भांडं आणि हे थंड झाल्यावरच याच्यात सगळं टाकायचं. आता हे थंड होऊ द्यायचं हे सगळी चाचणी. आता हे लिंबाचं असं पिळून घेतलेलं होतं मी हे सगळं हे वाटीमध्ये काढून घेतले मी. हे दोन्ही पण लिंब एका ठिकाणी मिसळून केलेलं आहे लोणचं मी. हे असं चटणी टाकायची एवढी. थोडीशी चटणी घेतली होती मी. लेकरांना तिखट लागते म्हणून थोडी चटणी घेतली 2 चमचे मी. हे आता अशी टाकली चटणी आणि मग आता हे हलवून घेते. आता हे चांगले चमच्याच्या मदतीनं असं हलवून घ्यायचं चांगलं आणि पुन्हा ते थंड झालं का की आता ते थंड झालेली चाचणी ह्याच्यात टाकायची आता ह्याच्यामध्ये आणि पुन्हा मग चांगलं हलवायचं या चमच्याने. असं टाकून घेतली मी ह्याच्यामध्ये. पूर्ण चाचणी टाकून घेतलेली आहे आता मी ह्याच्यामध्ये वाटीमध्ये. आता हे चमच्याच्या मदतीनं हलवून घेते सगळी. आता हे किती झटपट चांगलं लोणचं झालं बघा बरं आपलं. लेकरांना तर ढोकळ्यासोबत चटणी सोबत कशा पण चपातीसोबत पण खाऊ शकतात. हे भातासोबत गरम गरम भातासोबत हे लोणचं. गोड लिंबाचं लोणचं टेस्टी